कळीकाळाचे भान ठेवणी लीन होऊन त्यास नमावे कसे बदलतो वेगवेगळे पाहुणी नतमस्तक भावे माइक माइक गावच्या कट्ट्यावर बसून एकमेकांना सुखदुःख सांगणारी पिढी आता राहिली नाही. आनंदाच्या प्रसंगी गळावे आणि दुःखद प्रसंगी आधार देणारा कट्टा आता फक्त अभिनंदन मित्रा किंवा भावपूर्ण श्रद्धांजली मोबाईलच्या स्क्रीन पुरताच राहिला. घरात आणि गावात एकत्र सण साजरे केले जायचे आणि आता अजिबात सण साजरे केले जात नाही. ही कथा आहे कट्ट्यावरून स्क्रीनवर गेलेल्या आणि स्वतःला ठरवून बसलेल्या एका पिढीची. चला तर सुरू करूया. सादर करत आहे राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोर, तालुका भोर, जिल्हा पुणे. पथनाट्य कालाय तस्मै नमः. चला तर जाऊया गावच्या कट्ट्यावर. चित्रे फुटली. आई, आज मी कॉफीच्या खेळामध्ये मसाले भात बनवणार आहे. तू, बाबा, काका, काकू, आजी, आजोबा, ताई आणि दाद्या सगळ्यांनी माझ्याकडे जेवायला यायचं. अरे पोरांनो, काय करताय रे? काही नाही, खेळतोय. अरे आता खेळण्यापेक्षा जरा हातपाय धुवायचे, दिवा लावायचा, शुभम करोती म्हणायचं. शाळेत शिकवतात ना. हो, तुम्हाला काही नाही. तुम्हाला शाळा नाही, अभ्यास नाही. आम्हाला तर शाळेत जायला लागतं. आम्हाला नको नकोच होतं. म्हणून आम्ही खेळतो. आजोबा, खरंच तुमचा खूप बरं आहे. तुम्हाला शाळा नाही, अभ्यास नाही. बरं खेळा, तब्येत पण होईल. पण तुमचं झाल्यावर मला सांगा. मी कधी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. गोष्ट? आता आम्हाला खेळायचं नाही. आमचा खेळ संपला. आम्हाला गोष्ट ऐकायची. बरं लगेच सांगू. अगं, तुम्ही इकडे ये. आले का आजी? एखादा पोतं लिहून दे ना म्हाताऱ्याला. एकदा काही गोष्ट सांगायला बसलं की लवकर उठायचं नाही म्हातारं. पहिली पिढी कशी होती? ना टीव्ही, ना मोबाईल. सर्वजण एकमेकांसाठी जगत होते. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनाच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनाच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. पण असे असते का? आज आपण कुठे आहोत? पूर्वीचे जीवन आपण अनुभवत आहोत का? आपण काय बनवत चाललो आहोत? हा फक्त एक प्रश्नच उरला आहे. चला ह्याची एक झलक बघूया. जाऊया रोहनच्या घरी. रोहन, जेवायला ये. रोहन, रोहन. अरे रोहन, जेवायला चल. हॅलो, तुम्ही जेवून घ्या. लवकर ये. 5 मिनिटं झाले दात वाढून. रोहन, येतोस का पटकन? हॅलो, तुम्ही जेवून घ्या. या इंस्टाग्राम आणि फेसबुकमुळे रोहन निव्वळ वाया गेला बरं का? हो ना, घरात असून बोलत नाही, सतत मोबाईल घेऊन बसलेला असतो. आता मोठ्या मुलांना काय करणार आणि काय मानणार त्यांचं त्यांनाच कळेना. दुर्दैव, घरात सगळे आहेत पण कोणच कोणाच्या सोबत नाही. एकदा काय
आहेत, सर्वांच्या हातात मोबाईल आहे, कोणच कोणाशी बोलत नाही. मग याचाच अर्थ काय होतो की कुठेतरी संवाद संपत चाललाय. चला तर आता रोहिणी तुझ्या आजोबांना काय म्हणते हे पाहूया. आजोबा आजोबा, हा, काय झालं बाळा? हे पहा मला किती लाईक्स मिळाले. लाईक्स? हे काय असते बाळा? मला फक्त एकच कळतं, आमचा एक कट्टा होता, तेच आमचे लाईक्स होते. तिथे प्रेम होतं, आपुलकी होती, माया होती आणि सर्वांच्या सुखदुःखांची जाणीव होती. तुमचा कट्टा म्हणजे नुसताच छाया कट्टा आहे. अहो आजोबा, जेवढे लाईक्स तेवढाच फायदा. बाळा, कसला फायदा आणि कसला तोटा हे काय मला कळत नाही. सगळं माझ्या डोक्यावरचे. लाईक्स वाढतील ग, पण साईज पण वाढतील ना. आजोबा म्हणतात तेच खरं. मी पोस्ट करायचे पण भावना नव्हती. मी सोशलशी कनेक्ट झाले, पण मी स्वतःशी नवे तर मी माझ्या कुटुंबाशी डिस्कनेक्ट झाले होते. वास्तविक जग आणि आभासी जग यात फरक हे मात्र नक्की खरे. इंटरनेट आलं, स्क्रीन आली, पण कट्टा आणलं. नाती गोती आनंद खोटे लाईक्स आणि कमेंट्सने भागवले. चला तर एक शपथ घेऊ. मोबाईल गरज आहे, त्याचे व्यसन लागू देणार नाही. महत्त्वाच्या कामाशिवाय इतर काही पाहणार नाही. वळण जुने आणि रस्ता नवा, वळण जुने आणि रस्ता नवा. अर्थ मात्र तोच हवा. तुम्ही जपली तुळस अंगणी, आम्ही लावली झाडे काचे. तुमचा अनुभव आमचा जो, एकत्र हा प्रवास व्हावा. संस्कार तुमच्या रक्तामध्ये, जरी आम्ही राहतो फॅशनमध्ये. तुमच्या शब्दात वचन भरारी, आमच्या ओठी शब्द इंग्रजी. आपण बघितलं, काळ बदलला आणि काळानुसार होणाऱ्या बदलामुळे जुनी पिढी आणि नवीन पिढी या पिढ्या वेगळ्या झाल्या. आपण बघितलं तर या पिढ्यांमधली दूरी आपणच मिटवू शकतो. यासाठी आपणच पुढे यायला हवं. आणि जर का या दोन पिढ्यांचा संगम झाला तर आपण नक्कीच फायद्यात जाऊ. त्यामुळेच असं म्हणावंसं वाटतं की एकाच उंबरठ्यावर दोन वाटा वेगळ्या. काळाच्या प्रवाहात काही गोष्टी बदलल्या. मागील पिढीचं जगणं साधा विचार होता. आजच्या पिढीचा मात्र डिजिटल थाटमोटा. आजोबांच्या हाती संत शांतवे, नातवांच्या हाती मात्र धावत्या सेकंदांचा मेळ. त्यांना वाटते तिथे पत्राची ओढ आणि भेटीची ती आस. इथे मेसेजच्या जगात होतोय भावनेचा ध्यास. तिथे कष्टातून सुख शोधणारी ती काटकसर. इथे बटन टाकताच हजर आहे सारे चंगळभर. संस्कारांचा जुना दिवा, प्रगतीची नवीन वाट. दोन्ही जेव्हा मिळतील तेव्हा होईल खऱ्या सुखाची सुरुवात. अंतर किती असले तरी धागा प्रेमाचा असावा. जुन्या पिढीचा आदर्श आणि नव्या पिढीचा उत्साह नवा.